नमस्कार सगळ्यांना. मी अमितच्या घरच्यांसाठी दिवाळीचा फराळ पॅक करते आहे. आपल्याकडे एक खूप छान अशी परंपरा आहे की दिवाळीत बनवलेला फराळ आपण फक्त आपल्यासाठी नाही तर तो प्रेमाने नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींमध्ये पण वाटतो. आज आम्ही सगळे अमितच्या मावशीकडे भेटतो आहे आणि हा फराळ सगळ्यांना देण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. म्हणून मी सगळ्यांसाठी काळजीपूर्वक फराळ पॅक करते आहे. भाऊबीज हा दिवाळीतील अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण सण आहे. या दिवशी बहीण भावाला ओवाळते, त्याच्या दीर्घ आयुष्याची आणि सुखसमृद्धीची प्रार्थना करते, तर भाऊ आपल्या बहिणीचं रक्षण करण्याचं वचन देतो. आता भाऊबीज सगळ्या राज्यांमध्ये साजरी केली जाते आणि प्रत्येक राज्यात, प्रत्येक भागात त्याला वेगवेगळं नाव आहे. जसं उत्तर भारतात भाई दूज आणि बंगालमध्ये भाई फोटा असं म्हणतात आणि आपल्या महाराष्ट्रात आपण भाऊबीज म्हणतो. हा सण म्हणजे भावा बहिणीच्या प्रेमाचं आणि आपुलकीचं प्रतीक आहे. हॅलो, आज पाडवा आहे. संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आज संपूर्ण फॅमिली इथे अमितच्या मावशीच्या घरी भेटणार आहे. हे गेट टुगेदर आधीच ठरलं होतं. दरवर्षी अमितची संपूर्ण फॅमिली भाऊबीज एकत्र येऊन सेलिब्रेट करते. आता आज तसा पाडवा आहे पण भाऊबीज सेलिब्रेट होणार आहे कारण इतर दिवशी भेटणं इतकंसं जमत नाही. मग सणाचंच निमित्त असतं भेटण्यासाठी. तर आज सगळे भेटून भाऊबीज सेलिब्रेट करणार आहेत. थोडा वेळ आम्ही गप्पा मारू, खाऊ पिऊ, मजा करू आणि त्यानंतर मग सगळे आपापल्या घरी. तर अमितने मला आता इथे ड्रॉप केलं आणि मम्मी डिरेक्टली गोराईच्या घरनं येणार आहे. तर मला इथे ड्रॉप करून तो मम्मीला पिकअप करायला गेला आहे. मी पुढे होते. आज मला जितकं जसं जमेल कॅप्चर करायला तसं मी करेन. चला भेटूयात. हा दिवाळीचा फराळ आहे, सगळ्यांसाठी घेऊन चालले आहे. अरे हॅलो, ए कुठे काढू चप्पल? हॅलो, बघ तू व्हिडिओ काढू नकोस. हमाल झालाय माझा. छान दिसताय तुम्ही. सगळं वजन घेऊन मला पाठवतात ते. वजन घेऊन which is that is a blessing. आपली विरत गेली नाही का? नरसोबावाडी तिकडे पण आहे ना त्यांचं. तिकडे दत्ताच आहे. नरसोबावाडी वेगळे दत्ताच आहे. नाही नाही असू दे. हे पण असं ठेवायचं. हे आडवं ठेव. हे पण लोचक पाव आहे. ये नुसतं बद्द आहे. कोणचा भाव आहे? राजीव भाऊ बद्द आहे. अजून आलं नाही. सुरुवात And but I'm not having those. I got काल पण मला बोलली मी त्यांना beer. स्लो ट्रेन वगैरे जम्प करत जायचं मला.
एक तर दारू पिऊन ओवाळतात आणि आता इंस्टा रील्स बघतात. इरफान इरफान तुला ह्या वेळेस मी दिलेली नाहीये. मला सगळ्यांचं आहे रे आपल्याला. लहान तुझं वजन अरे आम्ही नको रे ते पाहायला येऊ. तो पण आता काय करू. 10 दिवस तिकडे हे स्वतःच आवडतंय. काय मॅकडॉनल्ड्स आहे. बापरे बापरे. मिठाई आधीच खाल्ली. अरे भरवायची होती. ऑप्शन नाही का? ऑप्शन करतात. ऑप्शन नाही करत. ही मधुरा ऑप्शन. तीन वेळा करायचं. राजू मामा बघितलं पहिल्यांदा बहिणीनी भावाची साडी घेतली. मी नाही विसरली त्याच्यामुळे विसरली. मामाला विचारायला गेला होता. मला वाटतं तुला साखर कारखान्याचा कोण मालक दिला टाकला की काय. अशी फाटते ना म्हशी म्हशीची. लवकर पकडा. त्या फुलपाखराच्या मागे. काळजी पकडल्या अरे नको रे अम्मा. दरवाजा लवकर बंद करा. अरे हे बघ इकडे इकडे एक पंख इकडे. पाखरू बिर्याणी. काय पाखरू बिर्याणी. हाऊ क्रुएल. होता तर तू त्याला बोलली हॅलो बॅट एकदम वेगळं होतं ना आपली दीदीकडे. मी तर घाबरली होती. हो बॅट बाहेर आला समोर. साहेब साला कुठे तो साला पाणी आहे भरलं. बाहेर ठेवू. कुठून घ्यायचं कुठलं पाणी उकळायचं. अगं नळातलं पाणी चोपामध्ये भरायचं तिथं चोप गॅस कुठलं घ्यायचं. मी जातो का? ते पाणी काय श्रद्धा? चल बाय. बाई श्रद्धा ती बिल पण होते ना म्हणून तुला मस्त गावात लागतो. गावात लागतो.
तुम्ही कधी चाललात? उद्या चालला? आम्ही परवा चाललोय. उद्या आमचं लवकर काम चल, आहे. रेडी करायची ते हे. सागर आहे का? बेडवर बघ असं आहे. चलो बाय बाय. हो. आता मी मंडे नंतर मग मी लॉक है क्या हा लॉक आहे. बस तर अशी साजरी केली आम्ही भाऊबीज. खूप गप्पा मारून, खूप मजा मस्ती करून तिकडनं आम्ही 1:30 वाजता घरी जायला निघालो. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.